माहीम मतदारसंघाची मतमोजणी दादरच्या अँटोनियो डिसिल्वा या शाळेमध्ये होणार आहे। माहीमध्ये मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात आहेत, तर शिंदे गटाकडून सदा सरवणकर, तर ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहे। माहीमची तिरंगी लढत आहे, त्यामुळे 23 तारखेला आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान तिथलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। विधानसभा निवडणुकीचे निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने उमेदवार असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्यांची धाकधूक आता वाढलेली आहे। आपण सध्या आहोत दादरच्या अँटोनियो डिसिल्वा हायस्कूलमध्ये, जिथे माहीम विधानसभेचं मतमोजणी केंद्र आहे। स्ट्रॉंग रूम इथेच आहे आणि इथे उद्या 8च्या ठोक्याला मतमोजणीला सुरुवात होईल। आपण इथे जर बघितलं तर मोठा पोलीस फौजफाटा इथे तैनात ठेवण्यात आलेला आहे। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारची 36 स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेली आहेत, जिथे उद्या 8च्या ठोक्याला मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतात त्यांना आत सोडलं जाईल। त्यानंतर 8च्या सुमारास जे पोस्टल बॅलेटचं मतदान असतं त्याचं काउंटिंग केलं जाईल आणि त्यानंतर EVM मशीन उघडली जातील आणि पुढील 3 ते 4 तासांमध्ये जो कल आहे किंवा महाराष्ट्राचं चित्र आहे ते स्पष्ट होण्याचं शक्यता आहे। आपण जर बघितलं तर हा माहीम विधानसभेचं हे स्ट्रॉंग रूम आहे। माहीमची निवडणूक ही अतिशय चुरशीची असल्याचं म्हटलं जातं आहे, कारण इथून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने महेश सावंत यांना मैदानात उतरवलं आहे, तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे मैदानात आहेत। आत्तापर्यंत झालेल्या प्रचारामध्ये महेश सावंत यांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जातं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह सचिन गाड, साम TV